ची किंमत 50% वाढवली व नंतर 50% कमी करून विकली तर दुकानदाराला शेकडा किती नफा किंवा तोटा झाला। जर नंबर सेम असेल आणि एकदा वाढ आणि एकदा घट असेल, म्हणजे एकदा वाढवली नंतर कमी केली असं असेल तर आपल्याला नेहमी तोटाच होत असतो। ही एक ट्रिक आहे, हे लक्षात ठेवायचं। हे लक्षात ठेवण्याने तुमचे 50% ऑप्शन हे इलिमिनेट होतात तिथंच, कारण सरासरी असं दिलेलं असतं 2 ऑप्शनमध्ये नफा दिलेला असतो शब्द आणि 2 ऑप्शनमध्ये तोटा शब्द दिलेला असतो। मग इथं एवढ्या एका शब्दाने तुम्हाला माहीत असण्याने फक्त आकडा हा सेम पाहिजे, नंबर जर सेम असेल, सेम नंबरनी वाढवली आणि सेम नंबरनी कमी केली टक्केवारीने तर आपल्याला नेहमी तोटाच होत असतो। तर यासाठी ट्रिक काय आहे? साहजिकच हे गणित खूप सोपं आहे, तुम्हा सर्वांनाही येत असेल, तरीही जर हे आपण ट्रिकने सोडवलं तर ॲटलिस्ट प्रत्येक गणितामध्ये किंवा अशा यासारखी गणितं जर आपण ट्रिकने सोडवली तर प्रत्येक गणितामध्ये साधारणतः आपण 10 ते 15 सेकंद आपण वाचवत असतो, कारण ते वाचणं, त्याचं काहीतरी फॉर्म्युला लिहिणं हे न करत बसता जर काही ट्रिक माहिती असेल, आपल्याला डायरेक्ट एखादा फॉर्म्युला माहिती असेल तर आपण तितकं जलद ते गणित सोडवत असतो आणि उत्तरापर्यंत पोहोचत असतो। आणि त्याचा फायदा असा होतो की आपला टोटल पेपर हा कव्हर होत असतो आणि ज्याचा पेपर कव्हर होतो तो नक्कीच पास होतो किंवा त्याला नक्कीच चांगला स्कोअर हा मिळत असतो। तर पाहूया आपण आपली ट्रिक। तर आता यामध्ये काय करायचं आहे, सेम नंबर असेल तर एक करायचं आहे, दिलेली जी काय सामायिक घट किंवा वाढ असेल, सामायिक यासाठी कारण नंबर सेम आहे त्याचा वर्ग करायचा, त्या नंबरचा वर्ग करायचा आणि खाली भागिले 100। आता इथं याचा वर्ग आपल्याला मिळणार आहे 2500 भागिले 100 आणि हे सोडवल्यानंतर आपल्याला 25 हा नंबर मिळणार आहे। तर याच्यामध्ये मग याचा अर्थ असा की 25 ही तोटा आहे, ही घट आहे, 25% त्या दुकानदाराला तोटा होणार आहे। अशा पद्धतीनं तुम्ही त्या उत्तरापर्यंत अगदी कमीत कमी कालावधीमध्ये काही सेकंदामध्ये पोहोचू शकता।